आज आपण मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा या ठिकाणी आमचे नरेश भाऊ ठाकरे यांच्या शेतामध्ये आहोत. यांनी या ठिकाणी अगोदर शिमला मिरची घेतली. शिमला मिरची करता जे बेड पाडलेले होते ते साधारण 2 बेडमधचं अंतर टॉप टू टॉप 4 फूट होतं. शिमला मिरची ह्यानंतर त्यांनी 5 नोव्हेंबरला अंकुर कंपनीची चिराग ही व्हेरायटी लावली हरभऱ्याची. आणि या हरभऱ्याचा टोकन पद्धतीनं त्या वरंब्यावर 2 तास लागवड केली. तर तुम्ही आता या ठिकाणी आम्हाला थोडंसं हे दाखवा की साधारण तुमचं अंतर कसं मेंटेन केलं तुम्ही. तर 2 फट्ट्यामध्ये या झाडापासून या झाडामध्ये अंतर किती आहे आणि या 2 तासामध्ये जे का अंतर ठेवलं आहे तर ते हे 1 फुटाचं आहे. हे बघा तुम्हाला अशा पद्धतीनं यांनी ही टोकन पद्धतीनं लागवड केलेली आहे शिमला मिरचीच्या बेडवरती. म्हणजे 2 बेडचं अंतर हे 4 फूट पकडलं आणि त्याच्यामध्ये एका बेडवर आपण 2 तास जर घेतले तर याचा सरासरी कॅल्क्युलेशन जर केलं तर याच्यात झाडाची संख्या आणि आपण एकरी लागणाऱ्या बियाण्याचा हा विचार जर केला तर 40 किलो 3 एकरामध्ये हे बियाणं पडलेलं आहे. आणि यात 40 किलो म्हणजे एकरी जवळपास 13 किलोपर्यंत बियाणं या हरभऱ्या या जातीचं लागलं आहे. आणि या ठिकाणी यांनी आतापर्यंत फक्त 2 पाणी दिलेले आहे ठिबकच्या माध्यमातून. ठिबकची नळीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसेल ही. आणि पेप्सी ड्रीप आहे, म्हणजे फार काही खर्च आहे नाही. शिमला मिरचीला जे काही यांनी ठिबक केली होती तर तेच मटेरियल याच्यामध्ये वापरलं आहे. याला कुठल्याही रासायनिक खताची मात्रा दिली नाही. रासायनिक खताची मात्रा न देण्याचं कारण एकच की शिमला मिरचीकरता जे काही NPK मायक्रोन्यूट्रिएंट याच्यामध्ये होते तर तेच या पिकाने या ठिकाणी युटिलाइज केलेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी जे काही शिमलानंतर हे हरभऱ्याची लागवड केली या बाबतीत तुम्ही थोडक्यात या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल? चांगला जमला नाही, या ठिकाणी तुम्हाला आता दुसरं पीक घेतलं असतं तर ते किती होऊ शकतं आणि हे पीक घेतल्यानंतर तुम्हाला तर काय फायदा होईल असा अंदाज आहे? याचा एक तर बिवळ होते हरभऱ्याचा हां. आणि याचा आवरेज चांगला आहे यावर्षी. आणि एकरी बियाण्याचं जे प्रमाण आहे बरेच शेतकरी जे वापरतात तर ते आपण एकरी 40 किलोपर्यंत वापरतो. आणि या 40 किलोमध्ये आपण 3 एकराला एकरात पेरलेलं आहे. म्हणजे आपल्याला एकतर सीड रेट जो वापरला आहे हा एकरी 13 किलो, म्हणजे तुमचा जवळ 25% बियाणं या ठिकाणी लागलं आहे. आणि पाण्याची ठिबकवाढ असल्यामुळं पाण्याची सुद्धा बचत अतिशय या ठिकाणी चांगली झाली आहे. या ठिकाणी तुम्ही स्टँड बघू शकता, 3-3 तासाचं पाणी फक्त 2 वेळ दिलं आहे. आणि आता याला पाणी देण्याची अवस्था नाही. हे सगळं पूर्ण फुल फ्लॉवरिंगमध्ये याची वाढ सुद्धा खूप चांगली झालेली आहे. तुम्ही बघा ते पूर्ण फ्लॉवरिंग आहे. याला घाटे सुद्धा आता बारीक लागत आहेत. आणि हा जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर याचा जो काही अंदाज आहे एकरी उत्पादनाचा हा कमीत कमी 12 क्विंटलपर्यंत उत्पादन येईल याची गॅरंटी या ठिकाणी या पिकाच्या स्टँडवरून वाटते. आपण एखादा व्हिडिओ अजून असाच हार्वेस्टिंगला आल्यानंतर सुद्धा तयार करू. म्हणजे आपल्याला सरी वरंब्यावर जर हरभरा घेतला तर त्याच्यामध्ये कुठली मर येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं पाणी जे आहे तर पाणी जास्तीत जास्त तुम्हाला 15 ते 20% पाणी लागेल. आणि पाणी देण्याचा खर्च जो आहे स्प्रिंकलर आपण टप्पे बदलायचा हा सुद्धा या ठिकाणी कमी होईल. आणि अशा पद्धतीनं आपण जर हरभरा लागवड केली सरी वरंब्यावरती तर 100% आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.